गेल्या 2 वर्षांपासून बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। यात बीडमध्ये नावाजलेली ज्ञानराधा या बँकेसह अनेक बँका आणि पतसंस्थांनी ठेवीदारांच्या ठेवी बुडवल्या असून या संस्थांचे संचालक फरार असल्याने 2 वर्षापासून ठेवीदार परेशान आहेत। नुकतीच ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कुटे यांना पोलिसांकडून अटक झाली आहे। बीड शहरातील ज्ञानराधा, राजस्थानी, जिजाऊ, साईराम अर्बन या संस्थांचे संचालक हे फरार आहेत। यामुळे ठेवीदारांमध्ये मोठी भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या अफरातफरीच्या कारभारामुळे ठेवीदार त्रासले असून त्यांनी इतर फरार संचालकांना अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना केली आहे। काल त्रासलेल्या ठेवीदारांनी त्यांच्या व्यथा माध्यमांसमोर मांडल्या। निवेदन दिलेलं आहे। आज आम्ही SP साहेबांकडे आलो होतो। साईरामचे परभणे, त्याच्यानंतर साईनाथचे आपले चंदूलाल बियानी, राजस्थानीचे चंदूलाल बियानी यांचे जे ठेवीदार आहेत, जसं कुटेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक केली गेली आणि कुटेंवर गुन्हा दाखल तसंच यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे। मग ह्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये जर ह्यांना अटक होत नसेल तर मग प्रशासनाला थोडंसं आम्ही विचारलं की बाबा ह्यांना का अटक केली नाही। मग ह्यांना सुद्धा अटक करा, हे गरीब लोक आहेत, हे सगळे त्या ठिकाणचे, त्यांचे तुम्ही दुःख वाटून घ्या। आणि विशेष म्हणजे हे लोक एवढे त्रासलेले आहेत बरं का, की यांचं उद्या काय जर झालं तर तो परभणे, तो साईनाथ, हे बियाणी हे जबाबदार असतील ना। म्हणून आमची प्रशासनाला विनंती केली होती आम्ही, सचिन भाई यांनी, आमच्या टीमनी, किंवा या लोकांनाही न्याय मिळवून दिला पाहिजे। यांच्यासाठी सुद्धा आता आम्ही झटणारच आहे। म्हणून यासाठी तुम्ही तात्काळ या लोकांना अटक करावी हीच मागणी आहे। अटक जर नाही झाली, यांचं जर काही झालं तर त्याला जबाबदार ते लोक राहतील। मी मुंडेश्वर सेवानिवृत्त कर्मचारी आहे।